महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्याजवळील उरुळी कांचनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आपल्या पत्नीला सासरहून परत आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला सासरच्या मंडळींकडून विशेषतः मेहुण्याकडून क्रूर वागणूक देण्यात आली आहे। मेहुण्यानं आपल्या 7 ते 8 साथीदारांना बोलावून जावयाला काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। उरुळी कांचन येथील MG रोड परिसरात मंगळवारी सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली। कुणाल डोळसे हे आपली पत्नी सासरी गेलेली असताना तिला आणण्यासाठी गेले होते। मात्र तिथे गेल्यावर आनंदाने परतण्याऐवजी कुणाल यांना रक्ताच्या थारोळ्यात रुग्णालयात जावे लागले। कुणाल डोळसे सासरी पोहोचले असता त्यांचा मेहुणा शुभम शेळके यानं त्यांच्याशी अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि रागाच्या भरात शुभमनं आपले 5 ते 6 मित्र तेथे बोलावून घेतले। शुभम शेळके, संकेत आणि त्यांच्या इतर 6 साथीदारांनी कुणाल यांना चारही बाजूंनी घेरले। काही समजण्याच्या आतच या सर्वांनी कुणाल यांच्यावर लाकडी काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला। या अमानुष मारहाणीत कुणाल यांच्या नाकावर, तोंडावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्यात। मारहाणीनंतर आरोपी तिथून फरार झाले। जखमी अवस्थेत कुणाल यांनी उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले। उरुळी कांचन पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून शुभम शेळके याच्यासह एकूण 8 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। सध्या पोलीस हवालदार खरात या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।